जय श्रीराम. गेले 61 दिवस आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे त्याचं आपण वाचन करतोय. आणि आजचा हा 62वा दिवस. गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ज्यांनी नामाचं महात्म्य सांगितलंय या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात. त्याचं प्रत्येक पान म्हणजे एक दिवस जे वाचायला जरा 3 ते 4 मिनिटं लागतात आणि स्लो असेल तर 5-6 मिनिटं. आजचा हा 65 जो दिवस आहे त्याचे शीर्षक आहे मनुष्याने प्रपंचात कसे वागावे. खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणार जर कोणी असेल तर तो मीच. मी स्वतःची जबाबदारी पण स्वतः घ्यायची. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत राहते की आपल्याला दुःख येऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याला काय म्हणावे. जे आपल्या शरीराची मालकी, आपल्या सगळ्या गोष्टींची मालकी ही त्याच्याकडे असते आणि आपण उगीचच मी करत असतो. आपण कर्म करत राहणं हे आपल्या हातात आहे, पण त्याचं जे फळ आहे ते त्यानेच दिलं पाहिजे आणि त्याचा संपूर्ण अधिकार त्याच्यावरतीच आहे. म्हणून आपण त्याच्यावरती कोणत्या प्रकारची अपेक्षा ठेवू नये असं महाराज सांगतात. तेव्हा प्रापंचिक आणि संतात फरक हाच की ते करते रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. राम करता म्हणावे की सुख कल्याण सर्व काही आलेच, त्याच्याकडे सर्व सोपं आणि आनंदात राहील यातच खरे गीत आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टर बजावून सांगितले असतानाही रोगाच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ आपण त्याला खायला घातला तर आपण त्याचं अनहितच करतो. तसं विषयांच्या लालसेने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हे जे काही आपल्या अनहित आहे, म्हणजे आपल्या स्वतःचे जे नुकसान आहे आपण स्वतःच करत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे पथ्य टाळणे, म्हणजे वाईट गोष्ट करू नये. दुसरी पथ्य सांभाळणं, म्हणजे जे पथ्य योग्य आहे शरीरासाठी ते सांभाळावं. आणि तिसरी गोष्ट औषध घेणं. बहुयोग्य काही 3 गोष्टी कराव्या लागतात. एक, सुसंगती, अनाचार, मिथ्याभिषय आणि द्वेषाच्या अवगुणांचा त्याग करणे. दुसरी, सत्संगती करणे, ग्रंथ सद्विचार सद्भावना असणे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. हे औषध झालं. म्हणजे काय करू नये ते सांगितले, काय करावं ते सांगितले आणि औषध म्हणून आपण नामस्मरण करावं. साधने वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहित नाही, तेव्हा वयाच्या तेव्हा वयाने मी हा मोठाच म्हटलं पाहिजे. आपण आपल्या जिभेचा नामाचा चाळाच लावून द्या. मी आपल्या जिभेला नामाचा चाळा लावून द्या, म्हणजे आपण सतत नामस्मरण करावं. पहिल्या विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळा. म्हणजे आपण जे नियम पाळले पाहिजेत हे नियम पाळलेच पाहिजेत. ते छोटे असो किंवा मोठे असो, ते चूक ते चुकवता कामा नये. नामकडे भगवंताकडे चालणे, साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष दिले पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमवायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी करणे, रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, आपल्या मागच्या आठवणी आहेत, पुढची काळ पुढची काळजी आहे. अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवलं पाहिजे. की आपण कोणत्या प्रकारचं रिझन नामस्मरण आपल्याला अडचण येते की आपल्याला जाऊन म्हणून देऊ नये. ते घेतल्यानंतर आपलंच होईल. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल ते म्हणजे त्याचे नाम. हे नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. ते घेतल्यानं तो आपलंच होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. तो पाणी गोठवल्यावर बर्फ होतो, जसं पाणी गोठवल्यावर बर्फ होते तसंच नाम केल्याने, नाम घेतल्याने शुद्ध
प्रकट म्हणजे त्याच्यावरती असणारी जी श्रद्धा आहे ती प्रकट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असतील आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतोच असतो. असा हा एक जोडीचा संगम त्यांनी सांगितलेला आहे. आता शेवटचं वाक्य, तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसात प्रेम वाढा. म्हणजे मनुष्याने प्रपंचात कसं वागावं हे या 62व्या दिवसाच्या प्रवचनांच्या वचनात आपल्याला समजून आलेलंच असेल. तर आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 62व्या दिवसाचं जे प्रवचन जसं वाचन केलं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या उर्वरित दिवस हा सुखाचा आनंदाचा परिपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच ते बघून जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.